इंजिनिअरिंगमध्ये सस्टेन होणं, चांगला परफॉर्मन्स दाखवणं, तिथं प्रोग्रेस करणं, यासाठी काय करायला पाहिजे? आणि काय करायला नको होतं? जे तुम्ही विचारताय अ, हे करायला नको आणि मोस्टली विद्यार्थी हेच करतात, की फर्स्ट इयरला ॲडमिशन झाल्यानंतर काय करायला पाहिजे? तर मी तर म्हणेन, की ॲडमिशन झाल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्यांनी ही काळजी घ्यायला पाहिजे, की पहिल्या दिवसापासनं, पहिल्या लेक्चरपासनं कॉलेज अटेंड करायला पाहिजे. तर मोस्टली बरेच विद्यार्थी काहीतरी कारणं सांगतात, की घरी प्रॉब्लेम होता, फायनान्शियल प्रॉब्लेम होता. माझं गाव दूर आहे म्हणून मी येऊ शकलो नाही. इथं आल्यानंतर हॉस्टेलचा प्रॉब्लेम होता. तर कृपया या गोष्टी टाळता येऊ शकतात. जे काही तुम्ही ॲडमिशन झाल्यानंतर हॉस्टेलचा प्रॉब्लेम आहे, गावाकडचा आपला फायनान्शियल प्रॉब्लेम आहे किंवा कुठलाही जर प्रॉब्लेम असेल, तर तो बाजूला ठेवा. तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, की ॲडमिशन घेतल्यानंतर पहिल्या दिवसापासनं कॉलेज अटेंड करा. आणि काय याचा प्रॉब्लेम काय होतो, की जर तुम्ही 1 किंवा 2 दिवस लेट केलात, तर एका बाजूला कदाचित खूप काही सिलेबस कव्हर होत नाही किंवा बऱ्याच गोष्टी मिस होत नाहीत ही रिॲलिटी असेल, तरी तुमच्या मनामध्ये जो क्वेशन मार्क असतो ना, मागच्या 2 दिवसात काय झालं? आणि त्या क्वेशन मार्कमुळेच तुमचा परफॉर्मन्स डाउन होतो. पुढचे बरेच दिवस तुम्हालाच काही समजत नाही. आणि एक वेळ तुमची सुरुवात जर चांगली झाली नाही, तर त्याचा इम्पॅक्ट हा तुमच्या परफॉर्मन्सवरती, तुमच्या बॉडी लँग्वेजवरती, तुमचं जे जे काही पुढचा म्हणजे पुढची पहिली परीक्षा असते त्यामध्ये होऊ शकतो. तर हे अव्हॉइड करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्या दिवशी रिपोर्टिंग, पहिल्या दिवसापासून कॉलेज सुरू करणं